नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम आपण हवामान प्रणालीला पाहिल्या तर मान्सूनचा आस असलेला कमचा पट्टा हा दक्षिणेकडे सरकलेला आहे, जो की राजस्थानच्या दक्षिण भागातून मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या आसपासच्या भागातून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. आणि जे काही कालपर्यंत चक्राकार वारे होते ते या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये विरून गेलेले आहेत किंवा त्याचा जो काही ऊर्जा आहे ती या कमी दाबाच्या पट्ट्यातच विरून गेलेली आहे. आणि यासोबत हलकीशी चक्राकार ती गुजरातच्या आसपासही पाहायला मिळते. आणि ऑफशोर ट्रपही सक्रिय आहे, मात्र ईस्ट वेस्ट विंड शेअर झोनसुद्धा अजूनही राज्याच्या या भागांमधून मुंबईच्या आसपासच्या भागातून पुढे गेलेला दिसतोय. आणि त्यामुळे राज्यात जे काही पावसाचे ढग विकसित होतील, जे उत्तर भागांमध्ये शेअर झोनच्या उत्तरेकडे असेल ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, दक्षिणेकडे असेल ते पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे वाहतील. आणि आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही राज्यात आहेच. सध्या जर आपण सकाळ सकाळी पाहिलं तर गडचिरोली चंद्रपूरच्या भागांमध्ये जसं आपण कालही सांगितलं की उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर आज सकाळीच या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग दाटलेत. खास करून एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, त्यानंतर राजुरा, गोंडपिंपरी याच्या भागांमध्ये किंवा चामोर्शीच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळेल. हा पाऊस दुपारपर्यंत बऱ्यापैकी याचा जोर राहील. त्यासोबतच वर्ध्यामध्ये जरी पाहिलं तर वर्ध्यामध्ये आर्वी, कारंजा, आष्टीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. तसेच यवतमाळच्या काही राळेगाव असेल, बाभुळगावच्या काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग दाटलेत. अकोल्याच्या उत्तरेकडे अकोट, तेल्हाऱ्यामध्ये पावसाचे ढग आहेत. त्यानंतर जो काही बुलढाण्याचा भाग आहे त्याच्या उत्तर भागांमध्ये जळगाव, जामोद, संग्रामपूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत. या व्यतिरिक्त अमरावतीच्याही काही भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत. बीडच्या थोड्याशा आसपासच्या भागांमध्ये थोडेसे हलक्या पावसाचे ढग आहेत. जळगावच्या अति उत्तर भागांमध्ये थोडेसे हलके पावसाचे ढग आहेत. यासोबतच जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये जोरदार पावसाचे ढग दाटलेत. तर रत्नागिरी, सातारा, सांगलीच्या काही भागांमध्ये थोड्याशा हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण जरी असलं तरी विशेष पाऊस येणारे ढग सध्या इतर ठिकाणी दिसत नाहीत. आणि ते 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, जसं की आधीही सांगितलं की गडचिरोलीचे काही भाग असेल, चंद्रपूरच्या भागांमध्ये मुसळधार, तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा हा पुढील काही तासांसाठी होऊ शकतो. एटापल्ली, अहेरी, भामरागड, गोंडपिंपरी, राजुरा, सिरोंचा या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पावसाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबतच इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, सातारच्या घाटामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. मग महाबळेश्वरचा भाग असेल, घाटाकडील वाई असेल, किंवा इकडे पाटणचा भाग असेल घाटाकडील, या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर कोल्हापूरच्या सर्व घाट विभागांमध्ये शाहूवाडीपासून ते चंदगड, आजराच्या घाटाकडील भागांपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता ही राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्याही अंतर्गत भागांमध्ये मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. आता तिथून उत्तरेकडे गेला तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड शेअर झोनच्या प्रभावामुळे थोड्याफार ठिकाणी ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार पाऊस तरी होईल. आणि सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही किंवा सगळीकडेच अतिशय मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता सध्या तरी या ठिकाणी दिसत नाही. त्यासोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाण्याचे उत्तर भाग, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. वाशिमपर्यंत सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पण हा पाऊस असं नाही की सगळीकडेच मुसळधार होईल. काही ठिकाणी मध्यम होईल तर काही ठिकाणी हलका होईल. तर एक दुसरे भाग असे असतील त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा होईल. त्यासोबतच अजून थोडंसं पश्चिमेकडे आला तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्याचे राहिलेला भाग, बीड, नगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी कुठेतरी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येत्या 24 तासात पाहायला मिळेल. तसेच कोल्हापूरचे पश्चिम भाग, सातारच्या पश्चिम भागांमध्ये किंवा मध्यवर्ती भागांपर्यंत आज मान्सून सरी किंवा थोड्याफार हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील. पूर्वेकडे सांगलीकडे सुद्धा क्वचित थोड्याशा हलक्याशा सरी होतील. पुण्याच्या आसपासही थोड्याशा हलक्याशा थेंबांची शक्यता किंवा हलक्या पाऊस सरी होऊ शकतात. नाशिक, धुळे, नंदुरबारकडे सुद्धा कुठेतरी थोडासा हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पण हाही पाऊस सार्वत्रिक नसेल. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. जर काय बदल झाला, अपडेट झाली तर सायंकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.